यंदाचा उन्हाळा हा कडक उन्हाळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. फेब्रुवारीपासूनच तापमान जास्तीचं वाढत जात आहे आणि त्याचा परिणाम थेट जीवनावर परिणाम होत आहे. आपण जर पाहिलं तर मार्च आणि एप्रिल ह्या महिन्यामध्ये जवळपास तापमानाचं प्रमाण 41 अंश तापमानापर्यंत गेलेलं आहे आणि याचा परिणाम आजूबाजूच्या पिण्याच्या पाण्यावर खूप मोठा भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते. त्याच्याबरोबर जर बघितलं शेतकऱ्यांचं फळबाग उत्पादन क्षेत्र असेल तर फळबाग उत्पादन क्षेत्रावर खूप मोठा त्याचा परिणाम झाला पाहता मी बदनापूर तालुक्यातील हलदोर या गावामध्ये आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे दृश्य की या ठिकाणी शेतकऱ्यांनी जवळपास मोसंबी ही अक्षरशः कुऱ्हाड त्याच्यावरती मारलेली आहे आणि ह्यामधून जवळपास 5 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 1400 ते 1500 मोसंबीचे झाड त्यामध्ये लागवड केलेली आहे. मागील 2018मध्ये ह्या झाडाची लागवड केली, परंतु पाण्याअभावी या झाडाला अक्षरशः कुऱ्हाड चालावं लागली आणि ह्या शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह पूर्ण ह्या शेतीवरती होतो आणि ह्या शेतकऱ्याला कोणताही दुसरा स्रोत नसल्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठा अडचणी सापडतात. आपण शेतकऱ्यांशी थेट आपण बातचीत करूया. काय सांगाल तुम्ही आज हे तुम्ही कुऱ्हाड चालवली, कशासाठी चालवली, का चालवली? हे माझं नाव गोवर्धन सदस्य मात्रे, राहणार हलदोला. या झाडाला पाणीच नसल्यामुळे याच्यावर कुऱ्हाड चालायचं काम पडलं. 2 विहिरी खांदल्या, पाईपलाईन केली, पण ते विहिरीला पाणी नाही लागलं. कर्ज झालं खूप बँकेचं, ग्रामीण बँकेचं शेलगावच्या 10 लाख रुपये कर्ज झालं माझ्यावर. आणि शेततळ्यात पण पाणी नाही राहिलं, म्हणजे विहिरी खांदल्या, शेततळ्यात भरू म्हणलं तर ते विहिरीला पाणीच नाही यायला लागलं. त्याच्यामुळं सगळं. किती वर्ष झाली झाडं लावून? झाडं लावून सनी 2018मध्ये लागवड झाली. हां, तर याचं उत्पन्न किती वेळेस झालं? एक वेळेस उत्पन्न झालं त्याचं, पण एक वेळेस झालं तर ठिबक केलं, लागवडीचा खर्च हे ते वस्तू झाला समजा, बस बाकीचं काहीच नाही आलं आपल्या हातात. एकूण याला खर्च किती लागलेला आहे जेव्हापासून तुम्ही व्यवस्थापन केलं आणि लागवड? म्हणजे विहिरीचा त्याचा सगळा का नुसता झाडाचा संपूर्ण खर्च किती लागला शेतीला? संपूर्ण खर्च 10 लाखाच्या ते विहिरीत झाल्या खाणं, आणि ठिबक झालं 2-2.5 लाखाचं, आणि रोप 45 रुपयाला एक झाड आणलं होतं. 1450 झाड आहे, 1450. खर्च खूप लागलेला आहे. त्यामुळं आता काय करावं, शेतकऱ्यांना आता अवघडच काम झालेलं. सरकारनं कर्जमाफी द्यावं आता तेवढी, असं वाटते. तुमचं संपूर्ण शेतीवरच जीवनमान आधी? हो, शेतीवरच. म्हणजे शेतीवरच सगळं उदरनिर्वाह होतं आपल्या झाडाच्या याच्यावरच समजा. आता झाडं पण गेली, आता काय करावं काही कळायला नाही होत. म्हणजे शेतकऱ्यांना हे जे मजूर लावलेले आहे हे पूर्ण मजूर लावून तोडण्यात आले? हा, मंजूर लावला. आता त्यांना मंजुराला पैसे द्या, कुठून द्यावा, आता ती मला फिकीर पडली. काय करावं, असं अवघड काम झालेलं आहे. शासनाकडे काय मागणी राहणार तुमची? शासनाने आता मला हे फळबागाचे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि कर्ज जेवढं आहे तेवढं माफ व्हायला पाहिजे. बस या 2 गोष्टी मला निदान मिळाल्या तर मी कसा तरी उभा राहू शकतो, नाही तर उभा राहू शकत नाही. मग असं झालं. मोसंबीचं अनुदान मिळालं? नाही, काहीच मिळालं नाही. अनुदान नाही मिळालं, काही नाही मिळालं. कर्जमाफी? कर्जमाफी पण नाही झाली, काही नाही. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती, काय सांगाल? काहीच नाही, नुसते घोषणाबाजी करते सरकार. मग काय आता शेतकऱ्याचे मरण झाले याच्यामध्ये फक्त, बाकी काहीच नाही. नुसतं कर्जमाफीची घोषणा केली, बा असं करू तसं करू, काही दिलं नाही. आणि आता तर खूपच माझी परेशानी खूप वाढलेली आहे आता. म्हणजे झाडं नाही राहिले आणि कर्ज होऊन बसले. याच्या शेतीला खर्च लागला, 10 लाख विहिरीत गेले, पाईपलाईनी झाल्या, हे झालं आणि काहीच फायदा नाही झाला. आता परिवारामध्ये किती सदस्य आहात? आम्ही परिवारामध्ये 7-8 सदस्य, मुलं भाऊ आहे, ते सगळं मिळून. हां, बाकी परिवार शेतकरी? शेतीचाच व्यवसाय करतो आम्ही सगळे. आता सध्या पाण्याचं काय प्रश्न? पाण्याचं आता थोडं पिण्याच्या पाण्याचं म्हणजे 2 फूट पाणी येते, ते आम्ही जीव लावून तसंच ठेवलेलं आहे की बाबा रोज ढोराला थोडं गावडे आहे, 2-4 बैल वासरं, त्याला बाबा पुरावं थोडं प्यायला म्हणून आम्ही ते जपून वापरून तेवढंच ठेवलेलं आहे, बाकी काहीच नाही. अच्छा. हां, याच्यानंतर काय करणार झाडं काढल्यानंतर? आता झाडं काढल्यानंतर काहीतरी पाहू म्हणलं. आता याचं भुसार मालच प्यारावं लागेल, आता सोयाबीन वगैरे, दुसरं काय तिला भाव नाही काही. काय आता हे काढायलाच खर्च मला आता JCB लावून लागेल याला. आता तोडणं आहे खोडं आणि नंतर JCBला परत खर्च लागणार आहे. याला जवळपास 50,000 रुपये खर्च लागणार आहे. आता तो कुठून लावायचा मला ती फिकीर पडली. आणि शेती तयार झाली पाहिजे आता जूनपर्यंत. बरोबर. आणि सरकारनं आता मला एक सहारा म्हणून काहीतरी एक द्यायला पाहिजे. बँकेचं कर्ज माफ व्हायला पाहिजे. मग थोडंसं मग काहीतरी थोडं बरं वाटत नाही तर मग काय मला लगे म्हणजे खूप कंटाळलो मी आता. आत्महत्याशिवाय पर्याय नाही आता दुसरा. हे होते तरुण शेतकरी
ह्या ठिकाणी त्यांनी व्यथा व्यक्त केलेल्या आहेत. तरुणांच्या एक तर रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे, त्यामध्ये तरुणांना हाताला कुठं काम नाही आणि ह्या शेतीवरच संपूर्ण परिवार त्यांचा आधारित आहे. परंतु निसर्गाची आणि ह्या उन्हाळ्याच्यामुळे त्यांच्या झाडावर जे पाण्याअभावी जे झाडं तोडलं जात आहे तिची खूप मोठं दुःख ह्या शेतकऱ्याच्या व्यथा आपण आता जाणून घेतल्या. माझ्यासोबत काही बाबा आहे. काय सांगाल बाबा, कशी परिस्थिती आहे, काय सांगाल? पाणी नाही प्यायला, काही नाही. माफीने झाडे तोड काढणं चाललेत. काय करावं काही समजत जनावराला चारा आहे का? नाही, चारा नाही. पाणी एक टायमाला पाणी असंच आहे. तुम्ही शेती किती वर्षापासून करता? शेती लगे 10-15 वर्ष झाले शेती कर. बरं, सरकारकडे काय मागणी असेल तुमच्या? माग कर्जमाफी देण्यात यावं, अनुदान, विमा नाही, हे देण्यात यावं सरकार. आता ही संपूर्ण जी मोसंबी तोडणं चालू आहे, आता हे जो खर्च आहे कसं काय कुठं कसं निघणार आहे? काय पैसाच नाही आता, मंजुराला द्यायला सुद्धा पैसा नाही आता. काय करावं काही समजत नाही आता. ढोरे विकावं का काय करावं. आता कर्ज किती झालेलं आहे? कर्ज 1,00,000 10-12 लाख रुपये कर्ज आहे बँकेचं. सावकाराचं आहे का बँक? बँकेचं आहे. सावकार हे होते शेतकरी. अक्षरशः शेतीला डेव्हलप करण्यासाठी त्यांनी लाखो रुपयाचं कर्ज काढून शेततळे बनवले, विहिरी बनवल्या, झाडाची लागवड केली. मोसंबी फळबाग हा प्रमुख फळबाग म्हणून त्यांनी लागवड केली. जालना जिल्हा हा मोसंबी फळबागामध्ये अग्रेसर आहे. परंतु याच जालना जिल्ह्यामध्ये मोसंबीसारखा पिकाला जर पाण्याअभावी जर तोडावं लागत असेल तर याचं दुर्दैव खूप मोठं आहे. आणि यासाठी सरकारने आता कर्जमाफी असेल किंवा अनुदान असेल हे देण्याची गरज शेतकऱ्यांना आहे. अन्यथा शेतकऱ्यांना जे आता आपण दृश्य बघितलं, जे त्यांच्या व्यथा मांडल्या ते खूप वाईट आहे. हे सरकारने देखील याची दक्षता घेण्याची गरज आहे. मी किशोर सिरसारसह टॉप न्यूज मराठी, जालना. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.